नमस्कार भाई लोक, तुमच्यासाठी आज घेऊन आलोय बायसेपचा तगडा वर्कआउट. हा सेट घेतला ना मसल पॉवरफुलच पंप होणार. त्यासाठी सुरुवात करूया आपण आता सेटला. वॉर्मअप करून घ्या बेसिकली आपले तुम्ही जसं रेग्युलर करता जोर डिप्स वगैरे मारून. त्याच्यानंतर पहिला सेट जो दाखवतोय तो सेम पहिला बारबल घ्यायचा आहे. चेस्ट सपोर्टेड घेतला तर चालतोय. भिंतीला वगैरे टेकून घेऊ शकताय तुम्ही, कशाला बेंचला घ्या भिंतीला घ्या कसाही घेऊ शकताय. सांग डिपेंड तुमच्यावरती. त्याचं टोटल तुम्ही 4 सेट करायचे आहेत. वजन जाईल एवढं माइंड मसल कनेक्शन देऊन फुल रेंज ऑफ मोशनमध्ये सेट मारायचं आहे. मसलला फील करत जास्त बॉडी हलवून द्यायची नाही, नाहीतर जास्त बॉडी हलवली की बायसेप हलायचा नाही. उगाच काहीतरी जागाचा मागा होईल. गंगाराम पण खुश व्हायचा नाही, नाहीतर उगाच मज्जा नाही. प्रत्येक सेट मारत असताना वजन इन्क्रीज करणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक सेटला वजन तुमच्या बजेटनुसार थोडं थोडं वाढवा. बिगर सपोर्ट करता येईल असा वर्कआउट करा. त्यासोबतच एखादा जर तुम्हाला पार्टनर जर असेल तर छानच आहे. सपोर्ट नॉर्मली घेऊन तुम्ही करू शकताय. हा बघा माझा पार्टनर पैलवान आहे. पैलवानला तयार करतोय तुम्हाला बोललो होता ना, सेम मुवमेंटनं. आता सपोर्ट पण मी देताना त्याला नॉर्मली कसा देतोय बघा. जास्त सपोर्ट देत नाही, फक्त बॉडीचं स्ट्रक्चर नीट करण्यास त्याला तेवढे सपोर्ट असा राहतो आहे. फक्त माइंड मसल कनेक्शन. आणि प्रत्येक वेळेस सेट मारताना महत्त्वाचा मुद्दा काय की तुम्ही वजन इन्क्रीज करणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक सेटला वजन वाढवा तर ते आपल्याला फायद्याचं ठरणार आहे. आपण एवढा सेट घेतोय, थोडंसं जरा हा सेट जरा ॲडव्हान्स लेवलचा आला. बिगनरांनी एवढा ट्राय करू नये. जे जरा बऱ्यापैकी आहेत 2-3 महिन्याचे धुरंधर झालेले आहेत ना, त्यांनी हा ट्राय केला तरी चालतोय. स्वतःला 30 मार खान समजतात असे भरपूर जण आहेत. ते तुम्हाला हाय हळूहळू समजतील कोण कोण आहेत ते धुरंधर. लवकरच ते पण तुमच्या पुढे येतील. पण त्यांना काय मी आणणार नाही आपल्या स्ट्रीमवरती, पण आपल्या येतील. त्यांनी पण हा सेट घेतला तरी चालतोय. बघू आपण काय करायचं. चला आपण आता जाऊया दुसऱ्या सेटकडं. हा आपला सेकंड सेट येईल. त्याचे पण आपण 4 सेटच करायचे. फक्त रिपिटेशन 12 ते 15 ह्या रेंजमध्ये ठेवायचे. मसलवर मारताना फक्त वेट सांगितले तसंच, फक्त प्रॉपर सेट मारणं महत्त्वाचं. जास्त वेट घेऊन गंगारामला हे करायचं नाही, नाराज करायचा नाही. म्हणजे मसल कशी उठते बघा, दिसते ना मसल कशी पीक खालवर होतोय. सेम तसाच झाला पाहिजे. घेताना सेम दोन्ही नेऊन फक्त प्रत्येक सेटला वजन वाढवणे महत्त्वाचे. बाकी मग बघू आपण कसं काय करायचं. आता तो बघा पाठीमागा एक धुरंधर आहे, बायसेप दाखवते बघा. तो पण जरा बोलतोय स्ट्रीमवरती याचं आहे. त्याला पण आपण घेऊ स्ट्रीमवरती. बाईचं पण जरा व्हायचं आवड चांगलं आहे. भरतीची तयारी करतोय तो पण मुलगा. त्याला पण आपण सपोर्ट करतोय. हळूहळू बघूया. बाईला पण जरा स्ट्रीमवरती यायचं आहे, घेऊ आपण त्याला पण. फक्त एवढं सगळं करत असताना माइंड मसल कनेक्शन हलवून देऊ नका म्हणजे झालं. नाहीतर आपलं तुम्ही बसा धुरंधर वन एका साईडला बघत नाही तर उघड डोक्याला काहीतरी शॉट नको बरं का. आमचे पैलवान हाजीर हो का, पैलवान आलेच नाव घेताच. पैलवानांचा काय सुट्टी नॉट कार्यक्रम असतो. पैलवान कसं वांगळा कडा आहे पैलवानांचा. पैलवानांना किती वजन दिलं तरी ते काय रेट्याला होतात. रेट्याला काही थटत नाहीत. पैलवानांचा पण फॉर्म बघा आता इन्क्रीज कसं व्हायला आले. बॉडी त्यांची जरा मी आता 1-2 दिवसापूर्वी नाही का, मॅक्सिमम मला वाटते आता डे नाही आठवत, पण त्यांची बॉडी ओपनली पाहिली. अजून जरा थोडीशी जरा बल्कमध्ये आहे. त्यांना जरा शार्पनेस द्यायचा चालला आहे. फायबर उठवायचे त्यांचे कामकाज चालू आहे. जेव्हा थोडं जरा स्लिनवरती घसारले मसल जरा दिसायला लागल्या फायबर वगैरे, की त्यांना तुमच्या समोर ओपनली जिम करताना त्यांच्यावर फक्त स्पेशली त्यांच्याच वर्कआउटचा शूट असेल तो घेऊन येईल. आणि तुमच्यासमोर त्यांची तुम्हाला बॉडी पक्का दाखवेल. बघूया आणखी कसं काय होतं आहे ते. कारण की पैलवांना आता म्हणतात की मला बॉडी बिल्डिंग शो खेळायचे आहेत. तर एक पैलवान बॉडी बिल्डिंगमध्ये कसा येतो आहे ते बघा. आलो आहे पैलवांना थोडे मार्गदर्शन करतो आहे. थोडंसं नॉर्मली जरा पैलवान स्पीड घेत होते. स्पीड जरा थोडंसं कंट्रोल करायला लावलं त्यांना. आणि आता मी आलो आहे बघा धुरंधर वयाला. मारतो आहे जरा जाईल तेवढं हळूहळू रेंज ऑफ मोशनने. आता खूप दिवसाचा माझ्या पण वर्कआउटमध्ये गॅप पडला आहे ना, त्यामुळं मला पण जरा थोडं जरा टफ जाते. पण आहे
हळूहळू आपण पण जरा करतो इन्करेज, कारण माझे पण शो जरा जवळ यायला लागलेत. आता मोठ्या शोला उतरणार आहे एक, त्याचीच प्रिपरेशनसाठी जरा तयारी चालू आहे जोमानं. बघूया कसं होते काय ते. हा आपला नेक्स्ट सेट आला. त्याचे पण तुम्हाला सगळे सेट जे सेट आपण घेतोय ते मी काय सांगायचे राहिले असतील वगैरे हे तुम्ही समजून घ्या. प्रत्येक सेट 4 सेटच घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये फक्त स्लो रेंज ऑफ मोशन आणि प्रत्येक सेटला वजन वाढवणं महत्त्वाचं आहे. मारताना माइंड मसल कनेक्शन देऊन धप्पा द्या. बायसेप बघा कसा पंप होतो. आत्तापर्यंत आपण किती सेट घेतले त्याच्यामध्ये बघा मसल कशी पंप झाले ते एकदम स्लोमध्ये. आता आपण पुढचा सेट घेतला आहे. अरे पैलवान कुठे गेला? मध्येच पैलवान आला नाही. येईल थोड्याच वेळात येईल पैलवान. आता पैलवान कुठे गेला आहे काय माहीत नाही मला, आणि त्यावर मी सेट चालू केलेला दिसतोय. हा आहे आपला हॅमरकलचा. तुम्ही हॅमरकल क्रॉसमध्ये पण घेऊ शकताय आणि स्ट्रेट फॉरवर्डमध्ये पण, म्हणजे शोल्डरच्या डेल्टच्या लाईनमध्ये पण घेऊ शकताय. डिपेंड तुमच्यावरती तुम्ही कसा घेणार काय करणार तो. नाहीतर अल्टी सेट जरी टाकला 2 सेट स्ट्रेट आणि 2 सेट क्रॉसमध्ये तरी चालेल. मग आपण बघू. आमचे धुरंधर भैया आता एक नवीन आहे ते तुमच्या म्हणजे ओल्ड प्लेयर आहे. जरा थोडंसं जरा त्याचा फायनान्शियली प्रॉब्लेम झाला होता. जरा घरची जरा प्रॉब्लेम झाला असल्यामुळं तो जरा आला नव्हता ना. तो आता थोड्याच वेळात त्याचं पण आगमन होते. तो पण स्ट्रीमवरती येतोय. तो पण बॉडी बिल्डिंग शोला खेळणार आहे. तर फक्त शोच खेळणार आहे. बघू आणखी जर झालं तर आपण त्याला चांगल्या लेवलला जरा ज्युनियर सिरीजला वगैरे जरा त्याला आपण सपोर्ट करणार आहे. कारण माझ्यासोबत पण त्याला नेण्याचा वरती. बघूया आपण आता काय होतंय काय. तो येईल आता थोड्या वेळात, कारण की तो सगळ्यात लास्टला आला ना सेटमध्ये. त्यामुळे त्याला जरा एंडमध्ये घेतला आहे. तो आल्यानंतर तुम्हाला सांगेल आणखी कसं काय होतंय. तो बघा गरुडबाईचं आता आगमन झालेलंच आहे. त्याने चेस्ट सपोर्टेड डंबेल कल घेतोय. हा सेट खूप टफ आहे. हा सेट घेताना ना तुम्ही जर काळजीपूर्वक जर घेतला ना तर एकाच सेटमध्ये मसल असली पंप होते ना, बायसेपची पाक चिंदड्या होणार बरं का. तुम्ही परत आरशामध्ये काढून तुम्ही कुठलाही मोबाईलमध्ये फोटो काचकेना काढणार. फक्त तुम्ही बघा हा एकदा सेट ट्राय करून. त्याने रॅप कशा मारलेत, किती मारलेत, हाताचा अँगल कसा आहे, डिग्री कोणत्या डिग्रीला पकडतोय. रॅपचं काउंटिंग तुम्हाला सांगतो 7चं काउंटिंग आहे आणि फुल 7 आहे त्या. म्हणजे 7 राईटनं, साईड लेफ्टनं आणि 7 दोन्ही बोथमध्ये 7 मारणार परत तो. हा सेट लय पॉवरफुल आहे. त्याला एनर्जी खूप लागते. त्यामुळे वजन बजेटमध्येच घ्या, नाहीतर गंगारामचा चिरीमिरी टीर होईल. अरे वा, त्यानं हा सपोर्ट ॲड केला वाटतं. हा पण एक बेंच प्रेस सपोर्टेड चांगला आहे केबल कलचा. पिकसाठी आहे हा सेट खास स्पेशली. तुम्ही फक्त वजन चांगलं लावून फुल रेंज ऑफ मोशनमध्ये जरा स्लोमध्ये मारण्याचा प्रयत्न करा. ह्या सेट मारतोय त्याचं जरा स्पीड होतं आहे. जरा अजून ह्याचा स्पीड कमी पाहिजे. आता मी तिथं नसल्यामुळं त्यानं ते तसं ॲडजस्टमेंट करतोय. हात सेम स्ट्रेट खाली झाला पाहिजे. हात स्ट्रेट करायचा, ते हात बेंड ठेवतोय. हा सेट त्याचा फॉर्म जरा चुकतोय नॉर्मली. आणि आपला आता आला लास्ट सेट रिव्हर्सचा. हा पोरामसाठी मी स्पेशली एक सेपरेट सेट बनवेन. हा फक्त जरा त्याच्यामध्ये ॲड केला आहे लास्टमध्ये जरा. त्याच्यानंतर पोरामचं 4 सेट झाल्यानंतर तुम्ही बेसिक आपलं मसलचं स्ट्रेचिंग वगैरे करा. नॉर्मली ट्रेस वगैरे झाल्यानंतर पॅकअप.